यांची भांडणं बघितली का आम्हाला आमच्या दोन आया आठवत. अशाच एकमेकींचे कणा कणा भांडायच्या आणि मग त्याचा राग आमच्यावर काढण्यासाठी आम्हाला तडा तडा मारायच्या. आमचं सगळं लहानपण असं हाणामारीतच गेलं. तेव्हापासून बायका भांडायला लागल्या का आम्हाला काय करावं सुधरतच नाही. पण नाही, आता नाही. यांची भांडणं आमच्या डोक्यात जायला लागली. आजच्या आज यांचा विषय मिटवायचाच आणि तो बी कायमचा. बालन, ए बालन, अरे काय झालं मालक? काय झालं की तुमची भांडणं माझ्या डोक्यात जायला लागले बरं का आता. हे बघा, आजच्या आज ही भांडण मिटवून टाकायची. आज दिवस चांगले हा, संक्रांती. एकमेकींना तिळाचे लाडू भरवा आणि भांडण मिटवून टाका. लाडू आणि ह्या जन्मात तरी मला जमायचं नाही. अव त्या लाडवावरनच किती काय काय उरकले की नाही यांनी मगाशी. तुम्हाला ठावा नाही मालक. तुला लाडू बनवता येत नाही ते सांग की. उगाच माझ्यावर घसरू नकोस. आणि हे तुम्ही काय दिवा लावलाय ती बघा की. अव ह्याच्यापेक्षा दगड तरी मऊ असते ती. उगाच मी केलेल्या लाडवांना नावं ठेवायची नाही तर सांगून ठेवते. मग तुम्ही बी मी केलेल्या लाडवासनी अजिबात नावं ठेवायची नाही ती. बघितलं की मागच्या वर्षी काय उजेड मारलं. एकदम गप, एकदम चिप. ते हेच लाडू बंदुकीत भरून तुम्हाला लाडूच घाले ना दोघींना. घालाच म्हणते मी, म्हणजे ताळ्यावर ही चांगली. यासनीच घाला म्हणजे सुत्तासारख्या सरळ होतील. अव बंदुकीत कशाला भरायच्या ती. असं जरी फेकून मारलं का नाही तरी बी माणूस मरल. मालक बघितलं का परत नाव ठेवती. शत्रू तू खा लाडू आणि सांग कसे झालेत लाडू ते. तेजू जा लाडू भरव शत्रूला. मी कशाला? कशाला म्हणजे? अगे तेजू ऐकू नाही का आलं. जा भरव लाडू. खावा लाडू खावा. कसे झालेत? बरोबर बरं झालं. बघितलं का? असं कसं मालक तुम्ही खाऊन बघा बरं आता. अजिबात नाही. तुम्ही लाडू खाऊन भांडण मिटवा.